मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार 1 न्यूज वर्तमान। तुम्हाला माहिती आहे लोकप्रतिनिधींचं एका बैठकीमध्ये का मीटिंगमध्ये 30 मीटरच वल्गना केली होती। 30 मीटरनं हायवे होणार आहे, तो 30 मीटरनं असा जाणार आहे, असे रस्ते जाणार आहेत, तसे होणार आहे, मग हे अतिक्रमण निघल, मग इमारती पडतील, तुम्ही तयार राहा। अगदी खाऊ गल्लीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की खाऊ गल्ली आता उद्या आम्हाला गार्डीकडे वगैरे तिकडे न्यायला लागेल, शहरातली खाऊ गल्ली सुद्धा जाईल वगैरे वगैरे बोलले। 30 मीटरचं परत 24 मीटरवरती आलं। 24 मीटरचं हे शासनाची मंजुरी आहे, त्याला नॅशनल हायवे अथॉरिटीची मंजुरी आहे त्याला। 24 मीटरनं करत असताना माझ्यामध्ये 2.5 मीटरचा दुभाजक मध्ये 9 मीटरचे कॉन्क्रीटचे रोड, त्यानंतर स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि त्यानंतर मग युटिलिटीसाठी काय सोडायची जागा, असं ऑलरेडी सगळं ठरलेलं आहे। मग एका बाजूला आम्ही विनंती केल्यानंतर गावामध्ये कंजेस्टेड झोनमध्ये कमी करावं ही आमची विनंती होती, पण त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन कसं केलं आम्हाला माहित नाही। आता अख्खाच रस्ता तो 20.5 मीटरचं करायचं त्यांनी घाट काढलाय आणि तसं काम ते चालू होतं, ते आपण आता बंद पाडलं। गेली 1 महिना झालं ते काम बंद आहे। आता आम्हाला त्यांची तिकडून म्हणणं येते, त्यांचं बोलवणं येतं की काय करताय काय नाही। दरम्यानच्या काळामध्ये त्या दिवशी मिटिंगच्या वेळी खासदार महोदय पण इथं आले होते। खासदारांनी आपली पण इकडची मिटिंग जी शासकीय मिटिंग अधिकृत होती ती पण त्यांनी अटेंड केली। तिथंच आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकलं, त्याच्यावरती ते म्हणले ठीक आहे तुमचं म्हणणं ऐकलंय, आता मी नगरपालिकेत जातो, एकदा लोकप्रतिनिधी आणि काही ज्यांचे विचार वेगळे असतील का काय नाही आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो। त्यांनी तिथं काय ते ऐकून घेतलं। आता तुम्हाला तिथं माहित आहे की अगदी त्या शेळक्यांना माफी मागण्यापर्यंत, म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्याला अगदी सर्वांसमोर अपमानित करण्यापर्यंत प्रसंग घडला। त्या बिचाराची त्याच्यामध्ये काहीच चूक नव्हती। आपण त्यावेळी पण तुम्हाला माहिती आहे की नगरपालिका प्रशासनानं त्या प्रभारी मुख्याधिकारी ज्या होत्या त्यांनी दिलेल्या पत्रावरती त्या पत्रावर हुकूम ते काम करतात, एवढाच विषय होता। तर त्यांनी त्यांच्यावरती टाकलं असं की नगरपालिकेनं काय तुम्हाला छोटा रोड करा म्हणून सांगितलं नाही, असं करा न करून सांगितलं नाही, तुम्ही खोटीच माहिती दिली वगैरे वगैरे त्यांच्यावरती सांगितलं। तरी पण आम्ही तो विषय बाजूला सोडला। आम्ही परत खासदारांनी आम्हा सर्वांनाच इथं प्रॅक्टिकली रस्त्याच्या कामावरती बोलवलं। त्यांना ज्यावेळी सगळ्या सुनील भाऊ असतील, विवेक असतील, प्रशांत अप्पा, किरण भाऊ, सगळेच आपले दोन्ही नगरसेवक असतील आणि सगळे पदाधिकारी असतील, यांनी वस्तुस्थिती सांगितली, त्यांना सगळ्या गोष्टी दाखवल्या की आता 30 मीटरच्या रुंदीप्रमाणे ज्या लोकांना तुम्ही बिल्डिंग परमिशन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे बिल्डिंग्स आता मागे गेलेल्या आहेत। तुम्ही 24 मीटरवर केल्यामुळे ते 6-7 मीटरपेक्षा जास्त अंतर जे शिल्लक राहतंय त्याचं काय करायचं। बरं युटिलिटीसाठी जागा लागणार आहे, अशी लागणार तर किती लागणार आहे, 1 का 2 मीटर, ह्याच्यापेक्षा जास्त काय जागा लागू शकत नाही। या सगळ्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की आपण गेस्ट हाऊसला जाऊया, तिथं आपण सगळ्यांची समन्वयाची बैठक घेऊया असं त्यांनी सांगितलं। समन्वय साधण्याचा आम्ही त्यांनी दिलेल्या हक्केला आम्ही प्रतिसाद दिला। आम्ही काय प्रमुख जण जाऊन बसलो, तिथं पण तेच चर्चा झाली। शेवटी त्याच्यावरती असं ऑफ द रेकॉर्ड अशी चर्चा झाली की आम्ही त्यांना अशी विनंती केली की तुम्ही 20 मीटरनं रस्ता करण्याच्या ऐवजी 24 मीटरनं रस्ता करा। करत असताना तुम्हाला जर अडचण असेल तर स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज करूच नका ना। त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्ये स्थानिक जे प्रशासन आहे, म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांनी त्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचा वापर हा रेग्युलर ड्रेनेजसाठी केलाय आणि उद्या भविष्यात जाऊन ते ड्रेनेज साफ कोण करणार, त्याच्यामध्ये त्याची साफसफाई किंवा काय त्याच्यावरती झालं तर उद्या त्याचा मेंटेनन्स कोण करणार, मेंटेनन्स करायची जबाबदारी आमची नाही आहे। त्यामुळे आम्ही स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज करतोय, त्याच्यामध्ये नगरपालिकेला त्यांचं ड्रेनेज सोडायला आम्ही परमिशन देत नाही, अशी त्यांनी आम्हाला त्या दिवशी ऑफ द रेकॉर्ड त्यांनी माहिती आम्हाला सांगितली। आम्ही मॅडमना सांगितलं इथं नगरपालिका प्रशासन आहे, खासदार आहेत, तुम्ही लोकप्रतिनिधीने बोलवा, आम्ही सगळे आहे, आपण नगरपालिकेला विनंती करू ना, तुम्ही असं एखादा ठराव करू द्या। तुम्ही स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज करायचंच असलं तर नगरपालिकेचं एक्स्ट्रा ड्रेनेज न करता तेच ड्रेनेज, ते स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्लस नगरपालिकेचं ड्रेनेज असं एकत्रित करू आणि त्याचा मेंटेनन्स नगरपालिका स्वच्छताच करायची। गावातील इथं आता शेकडो किलोमीटरचे गटर शहरामध्ये आहेत, त्याची साफसफाई नगरपालिका करतेच की, ते जबाबदार नगरपालिकेकडे नाही। आता हे किती होणार आहे, जास्तीत जास्त 5 किलोमीटर होईल, 5 दुनी 10 किलोमीटर होईल, ह्याच्यापेक्षा काय फार मोठा आहे असं नाही। बट ड्रेनेज हे 1.5 मीटर रुंदीच आहे, मोठा आहे। एखाद्या मोठ्या फायर फायटरनं जोरात जर त्यात पाणी मारलं तर ते स्वच्छ होऊन जाईल।
पण त्यासाठी फार मोठी यंत्रणा आणि फार मोठी काय तर मोठी जबाबदारी नगरपालिकेवरती असं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की ती आम्हाला बदलता येते की नाही, बदलू का नाही वगैरे वगैरे बरंच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी असं पण त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, नाही असं होणारच नाही, स्ट्रॉ मेट्रो ड्रेनेज आम्ही करणार. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं, मॅडम तुम्ही जर असा अट्टहास करणार असला तर आम्ही विटे शहरात काही काम होऊन देणार नाही. तुम्ही जर बारामतीपासून नाही अख्ख्या देशामध्ये तुम्ही आम्हाला असं उदाहरण दाखवा की एका स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज पण आहे आणि त्या स्थानिक स्वराज संस्थेनं किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनानं अजून एक ड्रेनेज केले अगदी 2-5 मीटरच्या अंतरावर, असं तुम्ही आम्हाला दाखवा. बारामतीपासून जर आपण करत आलो, फलटण आहे, बारामती आहे, मग दहिवडी आहे, मायनी आहे, मग येताना सगळी छोटी मोठी गावं आहेत, विटा शहर आहे, तासगाव आहे. ह्याच्या आधी झालेल्या हायवेचं तुम्ही बघा, कराडमध्ये हायवे झालाय. कराडमध्ये हायवे होताना असं कुठं तुम्हाला निदर्शनास आलंय का की एका बाजूला हायवेनं लागून एक गटर केले, त्याला लागून परत 2-4 मीटर सोडले, त्या स्थानिक परत प्रशासनानं आणखीन गटर केलं, असं कुठंच घडलं नाही. मग विट्यामध्ये तुमचा अट्टास का, विट्यासाठीच तुमचा अट्टास का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यांना सांगितलं याच्यावर सोल्युशन निघाल्याशिवाय तुम्ही काम करू नका. आम्ही रस्ता अडवायला नाहीये बसलो, पण तो रस्ता परिपूर्ण रुंदीचा व्हावा एवढी आज आमची मागणी आहे आणि आमची त्या मागणीवरती आम्ही ठाम आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.